निवडणूक प्रक्रियेमध्ये अर्ज मागे घेणं ही प्रक्रिया जर कायदेशीररित्या काढून टाकली तर त्याच्यामुळे आपल्याकडच्या निवडणुकीमध्ये होणारा काळा बाजार, या ठिकाणी होणारी सगळी साठमारी आणि पैशांचे प्रचंड व्यवहार, राजकीय कोलांटुड्या वगैरे या सगळ्या कमी होतील का, असा एक प्रश्न ज्यावेळी काही माजी सनदी अधिकाऱ्यांना विचारला त्यावेळी त्यांनी दिलेली उत्तरं फार इंटरेस्टिंग आहेत. पहिली गोष्ट, ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आणि सुटसुटीत आहे. अर्ज भरणं, त्यानंतर त्याची होणारी स्क्रुटिनी, सगळे निकष पूर्ण होतात का हे सगळं बघणं आणि त्यानंतर मग अर्ज मागे घेतले जातात. पण अर्ज भरल्यापासून ते अर्ज मागे घेईपर्यंतच्या या 2 दिवसामध्ये इतक्या घडामोडी होतात, इतके डील्स होतात, अनेक राजकीय समीकरणांची अक्षरशः उलथापालथ होत असते. त्यामुळे जर ही प्रक्रिया अशा प्रकारे राबवली की अर्ज भरणं, त्यानंतर स्क्रुटिनी होणं आणि जर तो अर्ज वैध ठरला तर त्याला उमेदवारी निश्चित होणं, जर तो अवैध ठरला तर तो रद्द होणं, या सगळ्या प्रक्रियेतून फक्त अर्ज माघारी घेणं ही प्रक्रिया जर वजा करण्यामध्ये कायदेशीररित्या यश आलं तर हा सगळा गोंधळ निश्चितपणे थांबेल असं अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र ही प्रक्रिया कुठल्याच राजकीय पक्षाला सोयीची नाही, त्यामुळे कुठलाच राजकीय पक्ष हे करणार नाही, हे सुद्धा अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की अर्ज माघारी घेण्याच्या या प्रक्रियेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ होतो आहे आणि ज्या मूळ उद्देशासाठी ही प्रक्रिया कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती ती प्रक्रिया किंवा तो उद्देश बाजूला ठेवून राजकीय स्वार्थासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेचा वापर केला जातोय का? दुसरा जो महत्वाचा मुद्दा नगरपालिका निवडणुकांमध्ये चर्चेत आलेला होता की निवडणुकीमध्ये होणारा प्रचंड पैशांचा वापर हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. मात्र असा एक नवा पॅटर्न समोर येतोय की काय, अशी एक शंका व्यक्त व्हायला लागलेली होती की मतदारांना पैसे वाटण्याऐवजी विरोधी पक्षांनाच, विरोधी उमेदवारांनाच सेटल करा आणि त्यांनाच उमेदवारी मागे घ्यायला लावा आणि थेट बिनविरोध निवडणूक करा, असा एक नवा पॅटर्न भविष्यामध्ये समोर येण्याची शक्यता आहे. या बाबतीत सुद्धा काही कायदे बदलायला हवेत का, निवडणूक सुधारणा व्हायला हव्यात का, या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.